टीम्सला विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. क्रांतीभूमी बेळाशी आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आहे. क्रांतीभूमी चषक 2025 आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा श्री राम यमगर साहेब ज्यांचा वाढदिवस उद्या आहे. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, परंतु काही क्षण असे असतात ना जे विसरता येत नाहीत. आणि वाढदिवस म्हणजे त्याच अनंत क्षणातला असा एक क्षण आहे आणि जो मनाला एक वेगळं समाधान देऊन जातो. आणि आपण श्री राम यमगर साहेब यांना वाढदिवसाच्या आपण ॲडव्हान्समध्ये आजच शुभेच्छा देऊया. त्यांचा वाढदिवस उद्या आहे. दोन्ही संघ शिराळा तालुक्यातल्या एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे क्रांतीभूमी चषक 2025. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय मानेवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू सचिन माने या हंगामाला चांगल्या फॉर्मात आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आणि मराठेवाडीचे ऑलराऊंडर क्रिकेटर अमर मराठे तात्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 साठी पुपेरे गावचे ऑलराऊंडर क्रिकेटर अमर गायकवाड नावाचा पर्याय निवडलेला आहे. गतवर्षी अमर गायकवाड यांनी चांगला खेळ केलाय, परंतु आता रबर बॉल क्रिकेटमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला अमर मराठे तात्या बॅटिंग मध्ये तयार. स्वराज्य 32 शिराळा 11 विरुद्ध 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन 11 अशी लढत आहे. दोन्ही संघांना आपण देऊया मॅचसाठी शुभेच्छा. असोसिएशन आणि तालुका वाईज हाफ आपण पाहत आहोत. टॉस झाला होता आणि स्वराज्य 32 शिराळा या टीमने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. बॅटिंगसाठी 32 शिराळा स्पोर्ट्स या टीमला आमंत्रित केलेला आहे. पहिला बॉल अमर गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेळेच्या अचूकता तितकीची चांगली अमर मराठे तात्या यांना साधता आली नाही. थर्डमॅनला बॉल गेला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झालेली आहे. सचिन माने यांच्याबद्दल आपण चर्चा केली. या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात आहेत. स्ट्रायकरला तयार आहेत, परंतु एका बाजूला अमर गायकवाड एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत. फुपेरे गावचे गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. एका बाजूला मानेवाडीचे सचिन माने बॅटिंग मध्ये तयार. आणि आलिया पावली या बॉलवरती प्रहार केलाय. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. सचिन माने यांचा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार. सचिन माने मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेत की काय. पहिला बॉल फेस करायला गेला आणि तो बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी आणि सचिन माने यांचा फटका होता भारी. आणि आलिया पावली मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. अमर गायकवाड पुन्हा तयार गोलंदाजी मार्क वरतून. याही बॉलवरती प्रहार मोठा केलाय. या बॉलची कहाणी सचिन माने यांचा फटका आहे तुफानी. आणि याच नावाची आता मैदानाच्या आतमध्ये आली आहे सुनामी. हाई बॉल सीमा पार. षटकार. लागोपाठचा आणखीन एक मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. सचिन माने आपण चर्चा केली की या वर्षीच्या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात आहेत आणि गतवर्षी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला फॉर्म राहिला होता अमर गायकवाड यांचा. आज अमर गायकवाड यांना आपल्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. जी प्रतिभा आहे, जे कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल, कारण अल्पावधीमध्ये याही खेळाडूंनी बरेचशी मैदानं गाजवलेली आहेत. त्याच्यातलं एक नाव म्हणजे अमर गायकवाड. गोलंदाजी मार्कवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा तयार होतील. अमर गायकवाड यांना कमबॅक करावं लागेल, ती क्षमता त्यांच्याकडे आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. एका बाजूला सचिन माने यांचं आक्रमण. कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण फसलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मोठ्या विकेटचं पतन. सचिन माने मानेवाडी आता येतील माघारी. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच सचिन माने यांनी पहिल्या बॉल पासून निवडला, परंतु या बॉलवरती आक्रमण फसलं आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल विसवला. धक्का क्रमांक पहिला लागलाय. बॅटिंग करत असताना टीम 32 शिराळा या टीमला अमर गायकवाड यांच्याबद्दल आपण चर्चा केली. काही बॉल महागडे राहिले, परंतु सचिन माने यांनी जो खेळ मैदानाच्या आतमध्ये केला ना, हा झटपट लाभदायक खेळ होता.
कमी बॉलमध्ये जास्त धावा त्यांनी कुठल्या बॉल त्यांनी किती फेस केले तर तब्बल 3 बॉल फेस केले आणि तब्बल 12 धावा कुठल्या म्हणजे आपलं काम त्यांनी चोख केलंय. धावा धावफलकावरती किती आहेत तर तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये करुंगली गावचे 360 मॅन सुहास चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सुहास चव्हाण बॅट पकडण्याची शैली या खेळाडूची वेगळी आहे. डावकुरे हाताचे उजव्या हाताचे फलंदाज आहेत परंतु बॅटचा हँडल जर कोणत्या हाताने पहिल्यांदा पकडत असतील ना तर डाव्या हाताने पहिल्यांदा ते बॅटचा हँडल पकडतात. त्यांचा डावा हात खाली असो आणि उजवा हात वरती असो. बाकीच्या उजव्या हाताच्या फलंदाजांना तुम्ही पाहिलं ना तर त्यांचा उजवा हात खाली असो आणि डावा हात वरती असो. परंतु सुहास चव्हाण यांची बॅट म्हणजे चेंडू फळी पकडण्याची शैली आहे वेगळी. असे करुंगली गावचे सुहास चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. अमर गायकवाड यांचे शेवटचे काही बॉल बाकी आहेत ज्यांनी शेवटच्या काही बॉलवरती कमबॅक केलेला आहे. गोलंदाजी करताना स्वराज्य 32 शिराळा या टीमसाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल निश्चित चांगला बॉल टाकलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम 32 शिराळा 11 ने बनवलेले आहे धावा तब्बल 15 आणि स्वराज्य 32 शिराळा 11 ने एक गडी गारद केलाय. हे विसरून आपल्याला चालणार नाही. म्हणजे अमर गायकवाड यांचं जे षटक होतं ना कभी खुशी कभी गम वालं राहिलं. म्हणजे कधी आनंद तर कधी दुःख. कारण कधी मोठे फटके तर कधी डॉट बॉल आणि कधी विकेट अशा प्रकारचं षटक क्रमांक पहिलं राहिलेलं आहे. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येचा वाढलाय वेग तो कमी करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलावणार. कारण एका मिनिटामध्ये आयुष्य बदलतं का तर नाही परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि त्याचमुळे की काय 3 खेळाडूंनी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये एक नाव समोर आलंय. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती ज्यांना आणलंय या षटकासाठी रांजणवाडी गावाचा पर्याय निवडलाय आणि गोलंदाजी मार्गवरती राजू पवार ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. रांजणवाडी गावचे गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. अमर मराठे तात्या सुहास चव्हाण ही जोडी. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. पहिला बॉल प्रगतीपथावरती राजू पवार भेदकता आहे ज्यांच्या गोलंदाजीमध्ये ते राजू पवार गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. लोअर फुल टॉस कमी गतीचा आहे. हो नाही हो नाही या प्रयत्नामध्ये ही जोखीम टाळलीये. धाव घेता आली नाहीये. राजू पवार यांनी आपला पहिल्याच बॉलच्या पाठीमागे दमखम दाखवायला सुरुवात केली आहे. अमर मराठे तात्या या अनुभवी खेळाडूला बांधून ठेवलंय. फुल टॉसला पाठवलंय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे मेजवानीवरती ताव मारलाय. मिळाला मोका दिला अमर मराठे तात्या यांनी या बॉल वरती ठोका षटकार. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती ताव मारलेला आहे. फुलटॉस बॉलचा घेतलेला एक खरपूस समाचार. या गोष्टी गोलंदाजी करताना राजू पवारांना टाळावे लागतील. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला होता परंतु त्यानंतरचा बॉल फुलटॉस अमर मराठे त्यांनी योग्य न्याय दिला. फुलटॉसला बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे लांब लचकचा षटकार होता. राजू पवार तयार. बॉल क्रमांक 3. याही बॉलला आता मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक अमर मराठे तात्या यांच्या बॅट मधून आलाय फटका कडक. बॉल सीमारेषेच्या पार. याही बॉलवरती रन्स मिळतील 6 षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 27 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. राजू पवार यांचा पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर चांगला होता. त्यानंतरचे 2 बॉल हे महागडे राहिलेले आहेत परंतु 3 बॉलच्या पाठीमागे कमबॅक चांगलं करावं लागेल. जब तुटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील आणि आज चांगले बॉल टाकावे लागतील. गोलंदाजी करताना राजू पवार यांच्याकडे क्षमता आहे. आपल्याकडे असणाऱ्या क्षमतेचा शोधही योग्य वेळेस लागणं तितकंच महत्वाचं असतं आणि आता त्या क्षमतेने गोलंदाजी करावी लागेल.
टप्पा पडल्यानंतर हा जो बॉल आहे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न झालाय, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न खेळपट्टीवरती केला गेलाय, वाईट प्लस झोन, 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. राजू पवार गोलंदाजी मार्कवरती आहेत, बरेचसे अडथळे त्यांच्या समोर आहेत, परंतु याच्यातून सर्व मार्ग काढावा लागेल. अनेक वेळा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल, ध्येय तेच ठेवा, ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला, कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. याही बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे राजू पवार यांचा. पंचांनी सांगितलं की बॉल नो आहे आणि तो पुन्हा टाकावा लागेल. बीमरचा नो बॉल आहे असं या ठिकाणी पंच शशी साटम सर कळवतायत. असं म्हणतात की प्रत्येक वेळ सुरुवाती शून्यातून नसे तर कधी कधी ती अनुभवामधूनही असे, आणि तो अनुभव आता राजू पवार यांना कृतीमध्ये आणावा लागेल. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, आणि ती मेहनत आज राजू पवार यांना करावी लागेल. असं म्हणतात की आयुष्याला लागलेली नजरी कष्टानेच काढावी लागते, आणि ते कष्ट आता मैदानाच्या आतमध्ये राजू पवार यांना करावे लागतील. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकर एंडला अमर मराठे तात्या तयार. चांगला बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये आता अडवला जाईल. मोकळा श्वास घेतील राजू पवार, कारण ज्या प्रकारे अगोदरचे बॉल हाताळले होते, हा जर बॉल तुम्ही पाहिला ना तर प्रभावशाली बॉल होता. अशा प्रकारची गोलंदाजी आज राजू पवार यांना करावी लागेल, कारण समोरच्या बाजूला असणारे 2 फलंदाज ज्यांनी आक्रमण केलंय. धावसंख्या धावफलकावरती आता किती आहे? 34 धावा धावफलकावरती, आणि या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 4. सुवाद चव्हाण यावेळेला स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत होते. त्यांच्यासाठी असणारा बॉल डॉट आहे. राजू पवार आता कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला तर थोडासा खडतर होता, परंतु अशातूनही मार्ग त्यांनी काढलेला आहे. बॉलर तयार. सुवाद चव्हाण पायांचा वापर करतायत, पदलालित्य होतं, परंतु ज्या प्रकारे स्ट्रोक खेळायला गेले, लेग बायची धाव आहे, पंच ठिकाणी कळवतायत. म्हणजे वेळेची अचूकता हा महत्वाचा घटक क्रिकेटमध्ये जीवनामध्ये काय आहे, कारण वेळेची अचूकता जर तुम्ही साधली नाही तर फटका चांगला येत नाही. धावा धावफलकावरती आहेत, 2 षटकांच्या अखेरीस 35 धावा धावफलकावरती आहेत. चला दोन्ही संघ आपण घाई करा. 35 35 धावा, एक गडी बाद. आपण चर्चा करतोय वेळेबद्दल, कारण एखादी वेळ जर हातामधून निघून गेली तर ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही, त्यामुळे वेळेचा सदुपयोग जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला करावाच लागतो. ओव्हर नंबर 3 साठी आता कुणाला बोलवलं जाईल? ओव्हर नंबर 3 साठी कोणत्या गावाचा पर्याय निवडला जाईल? ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती कुसाईवाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव मयूर पन्हाळकर त्यांचं नाव गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे पहिले शतकवीर म्हणून त्यांची ख्याती घ्यावी लागते, आणि षटक क्रमांक 3 साठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय सुहाद चव्हाण, करुंगली गावचे 360 मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका असू द्या, स्कोरिंगची भूमिका असू द्या, बॅट्समन, बॉलर, क्षेत्ररक्षक, या सर्व फॉर्मॅटमध्ये आपण सुहाद चव्हाण यांना अनेकदा पाहिलेलं आहे. परंतु एका बाजूला मयूर पन्हाळकर, खोलवर टप्प्याचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक येतील का? हो, आलेले आहेत. बिळाशीच्या पंचकृषीतील गाव म्हणजे एक कुसाईवाडी गाव आहे, आणि त्याच गावचे मयूर पन्हाळकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय मयूर पन्हाळकर यांनी. त्या बॉलवरती सुहाद चव्हाण यांच्या बॅटमधून फक्त एक सिंगल धाव आली. आज अमर मराठे तात्या बॅटिंगसाठी तयार होतील. दोन्ही खेळाडूंनी नवी मुंबईचं क्रिकेट खेळले, एक गाव 11चं क्रिकेट खेळलंय, तालुक्याचं क्रिकेट खेळलेलं आहे. असे खेळाडू एकामेकासमोर येऊन आता ठाकलेले आहेत. दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे. मातब्बरांचा बलाढ्य खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मॅचची रंगत आता हळूहळू वाढत चालली आहे. मयूर पन्हाळकर राईट आर्म राऊंड द विकेट. समोरच्या बाजूला अमर मराठे तात्या. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. मयूर पन्हाळकर नॉन स्ट्रायकर एंडला फेक करतायत. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही, एकच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय. अमर मराठे तात्या निराश आहेत. लेग बायची एक सिंगल धाव आहे. पंच ठिकाणी कळवतायत, कारण ज्या प्रकारचा फटका खेळायला गेले, सकाळपासून आपण खेळ जर पाहिला असेल ना तर सुहाद चव्हाण यांचा खेळ बहरलाय.
सागरजी अडके जे बेळाशी गावचे आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि बेळाशी गावाबद्दल आपण चर्चा करतो ना, डॉट बॉल आलेला आहे, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. क्रांतीची भूमी म्हणजे बेळाशी गाव आहे. 1930 साली याच गावामध्ये 56 दिवस तिरंगा फडकवला गेला होता. ती भूमी म्हणजे क्रांतीभूमी बेळाशी आहे. आणि त्याच गावची क्रिकेट स्पर्धा. बॉलर तयार, राईट आर्म राऊंड द विकेट, उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी करताना हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. आपण चर्चा करतोय संपूर्ण थराराबद्दल. धावा धावफलकावरती आहेत 37. 37 धावा धावफलकावरती. सुहास चव्हाण पुन्हा तयार. हो, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल शरीरापासून फार दूर ठेवला, डॉट आलाय आणि या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. मयूर पन्हाळकर यांनी येऊन काय केलं, धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केलाय. एक जमेची बाजू आहे स्वराज्य 32 शिराळा या टीमसाठी, परंतु एका बाजूला आता मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल, गिअर बदलावा लागेल. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. सुहास चव्हाण तयार. गुडघा टेकून. सुहास चव्हाण यांचा हा स्वाभाविक खेळ आहे, म्हणजे गुडघा टेकवायचा किंवा खाली बसायचा आणि बॉल ऑन साइडला मारायचा, ही त्यांच्या फलंदाजीमध्ये असणारी लकब आहे. परंतु आता हे डावपेच कोणी उधळून लावलेत तर ते नाव आहे कुसाईवाडीचं मयूर पन्हाळकर. आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. धावसंख्या स्थिरावली आहे जैसे थे. पुन्हा तयार. हाई बॉल शरीरापासून फार दूर ठेवलाय आणि हाई बॉल मयूर पन्हाळकर यांनी डॉट टाकलाय. 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 38 धावा आणि मयूर पन्हाळकर यांनी अवघ्या 3 धावा दिलेल्या आहेत. काय षटक हाताळलंय मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मयूर पन्हाळकर यांच्या बहारदार गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 हाताळलं, 3च धावा खर्च केल्या आणि अमर मराठे आणि सुहास चव्हाण या नामवंत जोडीला बांधून ठेवलंय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. त्याचबरोबर श्री राम यमगर साहेब यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. संजय घोडे पाटील यांचे या ठिकाणी स्वागत आहे. आपण त्यांचंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. हातेगावचे शशी साहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचाही शब्द सुमनांनी स्वागत आहे. परंतु षटक क्रमांक 4 आपण चर्चा करतोय की आता इथून पुढे धावसंख्येची भूक वाढवावी लागेल 32 शिराळा 11ला बॅटिंग करत असताना, कारण ज्या प्रकारे षटक क्रमांक 3 मध्ये धावा येऊ शकल्या नाही, षटक क्रमांक 4 साठी आता पर्याय निवडलेला आहे. पुपेरे गावचे डावकुरे हाताचे खेळाडू संदीप गायकवाड यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. या षटकासाठी समोरच्या बाजूला मराठेवाडीचे अमर मराठे तात्या तयार. संदीप गायकवाड पुपेरे गावचे डावकुरे हाताचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. षटक क्रमांक 4 साठी रंगलेला एक रोमांचक सामना. फुलटॉस बॉल समोरच्या बाजूला अमर मराठे यांचा वार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी पाठवलाय. हा मोठा टोला अमर मराठे यांच्या बॅटचा बोलबाला. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे शंकर दादा मोहिते यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. त्यांचे आपण करूया शब्द सुमनांनी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आता अमर मराठे यांनी आता हात खोलायला सुरुवात केली आहे. संदीप गायकवाड यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. डावकुरे हाताचे संदीप गायकवाड आहेत, राऊंड द विकेट आलेले आहेत, विथ अँगल गोलंदाजी करतील. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्करचा वार केलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं आणि त्या शस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल आणि तोच इथे टाकलेला आहे. चांगला बॉल, 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 46 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ. टार्गेट सेट करणारा हे षटक आहे.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण ज्या वेळी चर्चा करतोय, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, हे सीमारेषेलगतच क्षेत्ररक्षण आहे. ऑन साइडला बॉल वळवलाय, मिड विकेटचे खेळाडू बॉलच्या खाली वेगाने आले, परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. बॉलची पैकी स्ट्रायकर एंडला. आज नशीब बलवत्तर आहे, आज जीवनदान मिळतंय अमर मराठे तात्या यांना. आता या जीवनदानाचा उपद्रव काय पाहायला मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावतीये. 48 धावा धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 3 बॉलचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. संदीप गायकवाड यांनी कमबॅक चांगलं केलंय, त्यांचे कौतुक करावं लागेल, कारण पहिला बॉल त्यांना षटकार आला होता. त्यानंतरचे 2 बॉल जरी दुहेरी धावांचे असले ना तरी चांगले बॉल आहेत. अमर मराठे तात्या पुन्हा तयार. चांगला बॉल आणि निश्चित यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही, फटका फसला होता. निश्चित हलकीशी बॅटची कडा असावी त्या ठिकाणी. आता एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. आपण चर्चा करत आहोत, सुहास चव्हाण यांना माघार यावं लागेल. तडजोड त्यांना करावी लागते आपल्या विकेटची, कारण तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. जीवनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींची तडजोड करतो. सुहास चव्हाण यांनी आपल्या विकेटचा त्याग केलाय अमर मराठे यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या 2 बॉलसाठी कुणाला पाठवलंय. करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली येतील. करण वेगाने धावतायत आणि त्यासाठी की काय त्यांना या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. चपळता दोन्ही खेळाडूंची आपण पाहिली, परंतु अखेरकार 3री धाव घेत असताना प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि अमर मराठे यांना जावं लागतंय माघारी. ज्यांनी संपूर्ण डाव बॅटिंग करताना सांभाळला, चांगला खेळ केला अमर मराठे यांनी. खास करून त्यांच्या बॅटिंगमध्ये 3 ते षटकार होते आणि धावताना त्यांनी धावलेल्या दुहेरी धावा किती वेळा आहेत तर त्या 3 वेळा आहेत. सिंगल किती आहेत तर तब्बल 4 सिंगल आहेत त्यांच्या या डावामध्ये आणि संघ जाऊन पोचलेला आहे आता तब्बल 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर. 51 धावा धाव फलकावरती. निश्चित 4 ओव्हरमध्ये 50+ ही धावसंख्या दोन्ही संघांसाठी फायटिंग आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढणार यात मात्र शंका नाहीये. शेवटचा बॉल करण, एक युवा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हवेत खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का आणि हो, फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल बसला. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना बनवलेल्या आहेत धावा टीम 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनने 51 आहेत आणि स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनला बनवायच्या आहेत धावा त्या 52. हे विजयासाठी लक्ष्य आहे सत्र क्रमांक 2 साठी आणि सत्र क्रमांक 2 मध्ये या 52 धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण धावतं विवरण ऐकूया. या सामन्याचं आवाज आहे पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा किरण मस्कर सरांचा. बावन्न धावेचं टार्गेट. स्वराज्य 32 शिराळा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या तालुका वाईज लॉट्स मध्ये सध्या आपण आहोत, त्या गटामध्ये सध्या आपण आहोत. क्रांतिभूमी 82 आयोजित सन्माननीय आदरणीय रामदादा यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असलेली स्पर्धा
अर्थातच ज्याचं नाव क्रांतिभूमी चषक 2025. अप्रतिम नियोजन, अप्रतिम आयोजन या स्पर्धेचं केलं गेलं. खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आयोजकांनी घेतली आहे. सन्मान्य 52 धावेचं आव्हान या मॅच साठी ठेवलं गेलंय. महत्वाची मॅच आहे, खूप इम्पॉर्टंट मॅच असणार आहे ही. जे सगळे स्पॉन्सर आहेत त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मालिकावीरसाठी सायकल सौजन्य कुमार, या काव्या गणेश सुतार, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी टॉवर फॅन दीपक दादा निधानकर, जयेश दादा लांडगे त्यांचा आभार व्यक्त करेल. स्पॉन्सर्स दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी शरद दादा साळुंखे, भाऊ पाणी सौजन्य, चेंडू स्पॉन्सर आमचे मुंबई पोलीस शंकर दादा लोहार आणि रोहित दादा पन्हाळकर. समालोचक स्पॉन्सर आमचे सचिन दादा गायकवाड भाऊ, जे संघ मालक आहेत समृद्धी 11 फुपिरे टीमचे, आणि क्रांतिभूमी 82 संघ मालक गणेश दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर आहेत. कॉमेंटेटर स्पॉन्सर, पंच स्पॉन्सर आमचे अक्षय कांबळे साहेब, संतोषजी परीट आमचे मुंबई पोलीस त्यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सरशिप आहे. त्याचबरोबर मैदान युट्यूब नाश्ता सौजन्य स्टेज स्पॉन्सर. 52 धावेचं टार्गेट या मॅच साठी संदीप दादा पाटील, लालू दादा आमचे शंकर दादा यमगर साहेब, नाईक सी फूड मुंबई त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे. समाजसेवक आमचे 32 शिराचे आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. आणि सगळे आमचे स्पॉन्सर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाचं प्राइज अर्थातच रामदादा यमगर साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त असलेली क्रांतिभूमी चषक 2025. जाऊया मॅचच्या दिशेनं. तालुका वाईज गटामध्ये सध्या आपण आहोत. प्रथम बॅटिंग केली 32 शिरा क्रिकेट असोसिएशननं, 51 धावा सजवल्या. 52 धावेचा स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशनला आव्हान. पहिला चेंडू, आवाज आला, कॉट बिहाइंड दी विकेट. पहिला चेंडूवरती फलंदाज आपण पाहिलं तर सुशांत पाटील लाल्या, बॅक टू डग आउट, लीडिंग एज. आवाज आला कानापर्यंत, कॅच पकडली विकेट कीपर अमरनं. अप्रतिम चेंडू हाताळला अजयनं आणि पहिली विकेट माघारी पाठवली. पहिला ब्रेक थ्रू. 52 धावा या मॅच मध्ये करायचे. यानंतर होतील चिठ्ठ्या आणि त्या चिठ्ठीच्या खेळामध्ये पोहोचायचं असेल तर या मॅच मध्ये जिंकायचं. खूप मोठी विकेट, बिग फिश इन अगदी बास्केट. मोठा मासा अडकला जाळ्यामध्ये, दाखल झाला आता मैदानामध्ये. अर्थातच शतकवीर मयूर पन्हाळकर. या मॅचची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. अनिकेत पायमल दुसऱ्या बाजूला. या मॅच मध्ये एक महत्वाचा घटक आहे, सेंटर ऑफ द अट्रॅक्शन त्याला बोलू शकता. इंडिया क्रिकच्या माध्यमातून, इंडिया क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. युट्यूब लाईव्ह असलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. क्रांतिभूमी चषकच्या माध्यमातून लाईक आणि सबस्क्राईब आपण जरूर करा, कारण की या स्पर्धेसाठी खूप मेहनत आमचे सगळ्या कॅमेरामॅनची राहिली आहे. अप्रतिम स्पर्धा. पहिल्या दिवसाचं आयोजन अगदी नीटनेटकं. उद्याच्या दिवसामध्ये आणखीन एक गाव 11 मध्ये वेगळी मजा या स्पर्धेसाठी असेल. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, बाटीवरती सरळ आला नाहीये. मयूर पन्हाळकर दुसऱ्या धावेसाठी पाहू शकतो का? नाही. अनिकेत पायमल आहे, त्यांना नकार दिलाय. एकाच धावेती समाधान. 52 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. मयूर पन्हाळकर एका बाजूला, नवीन बॅटर दाखल झाला अनिकेत पायमल. याआधी चर्चा केली तसा या मॅचचा सेंटर ऑफ द अट्रॅक्शन असू शकतो. अमर मराठे हा मास्टर माइंड खेळाडू यष्ट्यांच्या मागचा ओळखला जातो. खेळ तिथूनही बदलता येतो आणि मास्टर माइंड अमर मराठे आहे यष्ट्यांच्या मागे.
ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. अजयने आतापर्यंत पहिला चेंडूवरती एक मोठी विकेट घेतली आहे आणि तदनंतर आता मॅचला झाली सुरुवात. चेंडू पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेणारा हाही चेंडू शरीराला घासून जातोय. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू येईल, बिंदी गेंद येईल, कुठली धाव दिली जात नाही या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गोलंदाजी करत असता अजय. खूप मोठी मॅच आहे ही स्वराज्य 32व्या क्रिकेट असोसिएशन चर्चेत असलेली मॅच आहे ही. यॉर्कर, व्हॉट अ बॉल, क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, एक मॅजिक बॉल बाहेर काढला. वैती सर सांगतात लेग बाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय, म्हणजे चेंडून बॅटचा संपर्क येऊन दिला नाहीये. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा एखाद्या तोफेतून घोळा निघावा तसा चेंडू मात्र जाऊन पायावरती आदळला अनिकेत पायमलच्या. पहिल्याच ओव्हरमध्ये बेड्या ठोकल्या थोड्याशा पायामध्ये. मयूर पन्हाळकर आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. बेड्या खोलण्यामध्ये हा माहीर आहे. यॉर्कर खोदून काढलाय, आहे कॅच पोझिशन, वन बाउन्स निघून गेलाय. अति घाईत आली थोडीशी चुकी आणि त्यानंतर अगदी मस्तक पे दस्तक देती गेंद गई 4 धावेसाठी. येतील 4 धावा मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल चेंडूचा खेळ आता झालेला आहे 5. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू अजयचा. बिगिट घेण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. मयूर पन्हाळकर मागचा पाय वाकवला, बसला, तदनंतर बिगिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजानं हेच ओळखलं. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारं यंत्र तंत्र विकसित अजयकडे होतं. एकच चौकार आला या ओव्हरमध्ये. 6 धावा दिले 6 चेंडूमध्ये. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी अजयची. 6 चेंडू फक्त 6 धावा त्यानं खर्च केलेत. 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 52 रन्स टू विन. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज टीम. यानंतर पण कदाचित 2 मॅच आहेत. थोडासा स्पीडअप घ्यायचा टीम. ओव्हर क्रमांक 2. हुकमी एका बाहेर काढला, कारण की सुरुवातीला असं वाटलं की अमर मराठेला थांबवलं जाईल त्या 3-4 ओव्हरसाठी, पण नाही, लवकर आणलं अमर मराठेला, कारण की ऑलरेडी थोडासा दबाव टाकलाय. दबाव आहे तोवर आणखीन दबाव टाकण्याचा प्रयत्न, आणि अमर मराठे आता आलाय गोलंदाजीसाठी बाहेर. NMPL मध्ये धर्मवीर चषक मध्ये अप्रतिम गोलंदाजी या खेळाडूची राहिली. टॅप फटका, पहिला चेंडू मिड विकेटला, खेळाडू हातामध्ये नाहीये. इझी संधी असते, या संधी सातत्याने हातात येत नाहीत. या संधी बनवाव्या लागतात आणि अशा संधी सोडून चालत नाही. एक सिंगल धाव, इथे चिकी धाव, चोरीची धाव तुम्ही बोलू शकता या एका धावेला. एक चिकी धाव कंप्लीट केली. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 7 आकड्यावरती. बॉल टू बॉल मॅच चालू आहे. 6 बॉल 6, 7 बॉल 7 ही मॅच सध्या. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 6 धावा, त्यानंतर 1 धाव. 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. 52. थांबावं लागलं थोडस, पुन्हा तयारी करावी लागेल. हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला मिड विकेटला. डीप मध्ये खेळाडू ऑलरेडी तैनात होता, आताही दिले 1च धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील, कारण की आहे व्हॉट हॅपन. दुसऱ्या धावेसाठी मयूर पन्हाळकर या एवढ्या वेगानं धावत गेला. चित्याची चाल, अन्नाची गती, कमिटमेंट ऍक्शन, या तिन्ही शब्दांचा अर्थ या मयूर पन्हाळकरच्या या धावेमध्ये दिसून आला.
2 रन तुमने चुराया आणि यात चोरल्या त्यानं. 9 धावसंख्या. 52चं टार्गेट दिलंय स्वराज्य 32 शिराला. ही टीम टार्गेट पूर्ण करण्यासाठी सध्या बॅटिंग करते. 32 शिरा क्रिकेट असोसिएशन एका बाजूला गोलंदाजी करते. मी आधी उल्लेख केला की ही मॅच खूप महत्वाची आहे, कारण की चर्चा या मॅचच्या जास्त आहेत आज. यॉर्कर खोदून काढला मयूर पनाका, हातामध्ये विकेट. आउट. अमर मराठेनं पकडली आहे मयूर पनाकाची विकेट. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सुशांत पाटील नंतर मयूर पनाकर. अटॅकिंग क्रिकेट खेळणारे दोन्ही फलंदाज तंबूच्या दिशेला पाठवलेत आणि आता अमर मराठेनं ही विकेट पटकवली. तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये अमर मराठे का आला याचं या प्रश्नाचं उत्तर हे भेटलं. विकेट टेकिंग गोलंदाज आणि ज्या पद्धतीने ती कॅच पकडली आहे, अवघड कॅच. वेगानं चेंडू तुझ्या जवळ येतो. नंतर ही पकडलेली कॅच. थोडा पाय 19-20 असता तर मॅचची कहाणी कुछ और थी. व्हॉट अ कॅच. अजय त्याचं नाव आहे. अजयने ही कॅच पकडली आहे. अमर गायकवाड आता दाखल झाला मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये देखील धक्का बसलाय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये एक विकेट गेली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये एक विकेट गेली आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट येते. ज्या विकेट आहेत त्या विकेटनंतर मॅच गोलंदाजी करणारी टीम म्हणजे 32 शिरा क्रिकेट असोसिएशनच्या हातामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. गुडलाईन स्पॉटचा चेंडू, शॉट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, अगदी डॉट बॉल. भाई बचेंगे तो और भी लड़ेंगे, बटेंगे तो खत्म हो जाएंगे. की विकेट आल्या तर मॅच पूर्णपणे जड होईल. सांभाळून खेळलं तर मॅच मध्ये अजूनही 50-50% मॅच आहे. 9 धावा या स्कोर कार्ड वरती फक्त सजलेत. 9 गती परिवर्तन लॉंग ऑनला आहे खेळाडू ऑलरेडी. तो जाईल चेंडू पर्यंत. जास्त काही नाही, एकच भेटले. अनिकेत पायमल. आता अनिकेत पायमल वरती संपूर्ण जबाबदारी आहे. अनिकेत पायमल नाम का हुकमी एक्का कब चलेगा. भाऊ वेळेवरती पत्ते टाकले नाही तर हुकमी एक्काही जळून जातो, त्याचा काही फायदा होत नाही. नंतर त्याला जोकर म्हणून वापरला जातो, मात्र हाच हुकमी एक्का कधी वापरला जाईल. वेळ येते आता. अटॅकिंग क्रिकेट कधी खेळलं जाईल. गती परिवर्तन सोडून दिलं अवे फ्रॉम दी बॉडी. अंपायर सांगतात वाईड आहे, एक्स्ट्रा धाव. शशांक बर्वे सर, शशी साटम सर, वैती सर आहे तिन्ही अंपायर्स खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये त्यांचं काम राहिलं. शशी साटम सर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अगदी दिल्लीच्या सिरीजला स्पर्धेसाठी ते होते, तिथून ते दाखल झाले. कंटिन्यू या संपूर्ण पंचांची आपण पाहिली तर या राज्यातून त्या राज्यात, या एरियामधून त्या एरियामध्ये कंटिन्यू असलेल्या स्पर्धा, आणि त्यामुळे आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेला त्याच पद्धतीने त्यांचं कटाक्षपणे नजर असतं. वैती सरांना तुम्ही पाहताय सगळं अंपायर पॅनल आमचा. लॉक करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदत. अनिकेत पायमलला आज बांधून ठेवलंय. अनिकेत पायमलला आज पाय हलवून दिला जात नाही आणि तोपर्यंत नॉन स्ट्राईकला काय घडतंय. अनिकेत पायमल शांत आहे. मॅचची हवा काढले गोलंदाजानं. अमरला मागे यावं लागतंय. नजर हटी. नॉन स्ट्राईकला आणखीन एक विकेट. बॅटर आउट. 2 षटकांचा खेळ झालाय. टीमची टोटल 10 या आकड्यावरती. तर 12 चेंडू तुला 41 धावा हवेत जिंकण्यासाठी. 12-41. मॅच सोडलीये का हा प्रश्न. 12 चेंडू 41 धावेची गरज आहे.
धावा झाल्यात 11, टार्गेट आहे 52, 12 चेंडू 41. मॅच सोडून चालला नाहीये नितीन भाऊ, कारण की जोपर्यंत तुम्ही मनामध्ये हारत नाही तोपर्यंत रनामध्ये तुम्हाला कोणी हरवू शकत नाही, आणि जो मनामध्ये कधीच हारला नाही तो रनामध्ये कधीच हारताना आपणही पाहिला नाहीये. एक ओव्हर या मॅच मध्ये 15 ते 20 धावांची शोधतोय दोन्ही बॅटर. तो अनिकेत पायमल असेल की आता गेलेला फलंदाज संतोष परीट असतील. 21 धावेची ओव्हर येईल का या मॅच मध्ये? अनुज दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 12 चेंडू 41 धावेची गरज. 12-41. आणि अनुज ओळखला जातो कशासाठी माहितीये का? फिरकी, जादूगर, जी मनगटामध्ये हा चेंडू बोटानं नाही तर मनगटानं फिरवतो, त्यासाठी अनुज ओळखला जातो. ये देख भाई, बॅटीच्या टॉपला कॅचचा कॉल, कॅच निसटली आहे, चेंडू निघून जातोय. 4-4-4-4 येईल चौकार. याच्या छोट्या चुका आहेत त्यानंतर कशा महाग ठरतायत, कारण की कॅच पकडणं सोपं होतं, तिथून कॅच ड्रॉप झाली, चौकारी गेलाय. मॅच बनण्यासाठी हा एक चौकारी बाकी आहे, कारण की जर मॅच मध्ये पहिला चौकार आल्यानंतर आत्मविश्वास येत असेल, त्यानंतर मॅच बनवायला जास्त वेळ लागणार नाहीये. ओव्हर क्रमांक 3, पहिला चेंडू 4 धावा. चला थोडासा स्पीडअप घ्या. यावेळी देखील आपण पहिल्यांदा हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला चेंडू स्टॉप केला. मॅचच्या स्वरूपामध्ये येईल एक सिंगल धाव. मॅच मधली जी हवा आहे ती काढून घेतली जाते. लोहा गरम आहे तभी हातोडा मारो भाई. मैच चालू है तेव्हाच तुम्ही खेळून घ्या. टीम बोल रही है अनिकेत नाम का एक का कब चलेगा भाई. सोडून दिला चेंडू. अंपायर पाहतील कुठली चाल नाहीये. पंचडे पाहिलं जायला जाते. वाईट दे दो अंपायर नहीं वो बॉल है तो खाऊ नाहीये. डॉट बॉल. चेंडू पडला फिरला अनिकेत पायमलला फसवलं. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी आली 2 वर फसला गेला. याला बोलतात मॅच बनवणं. म्हणजे आता 36 धावा हव्यात तुला अजून 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू 36 आणि त्याच्यामध्ये हा फिरकीचा जादूगर चेंडू टाकत असताना त्याच्या विरोधामध्ये शफल होऊन खेळलं जात आहे आणि अशावेळी येथील 4 धावा. या चौकारानं थोडीशा आत्मविश्वास थोडीशी आशेचा किरण थोडासा दिसलाय टीमचा. कारण की आशेचा किरण महत्वाचा ठरू शकतो. 5 चेंडूचा खेळ झाला पण ठीक हो. शेवटच्या ओव्हरमध्ये किती राहतायत हे बघायचंय. किती ठेवतायत हेही बघायचंय. काय मॅच तिथेही बदलू शकते नितीनदा. शफल होऊन फटका चांगला. 1 बाउंस जाईल निघून. 4-4 येईल चौकार. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यावरती आणि येणारे तब्बल 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची गरज आहे. 6 चेंडू आम्ही बघत होतो. सगळ्यांचं लक्ष आहे का? 27 ना. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 24. सहा चेंडू 28.
मॅच नाही संपले अजून, हलके में मतले ना गुरु. चिट्ट्या आहेत याच्यानंतर, चिट्ट्या. तोपर्यंत चिट्ट्या आपण बनवून ठेवा प्लीज. सहा चेंडू 28 आणि अखेरीस ज्या खेळाडूनं अप्रतिम कॅच मयूर पन्हागाची पकडली तो अजय पाटील दाखल झालाय. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. अगदी धाबा किती भेटतील एक. दुसऱ्या धावेसाठी अनिकेत पायमलने जागा सोडली आहे की या सिच्युएशनला अनिकेत पायमलला जबाबदारी आणि संपूर्ण मॅच घेऊन खेळणं टीम वाट पाहते. आता फक्त 5 चेंडू बाकी आहेत. बॅट स्विंग केली जाते, डॉट येतील तर मॅच फसेल तर काही हात येतील कमरेवरती. काही हात कमरेवरती आल्यानंतर चेहरा बरंच काय सांगतो की या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर पासून आलेला प्रेशर, तो दबाव, त्याचं परिवर्तन दबदब्यामध्ये नाही झालंय. वेल बिगिन इज हाफ डन. तू एखाद्या कामाची सुरुवात जर चांगली केली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं, आणि एखाद्या कामाची सुरुवात चांगली नाही झाली तर सगळं बिघडलं असं बोललं जातं. पहिली विकेट, त्यानंतर बरंच काही घडलं, बरंच काही बिघडलं. मॅचची कहाणी आपके नजरों के सामने. व्हाट अ कॅच जज केली आहे. खेळाडू या सिच्युएशनला किती खुश होऊन मैदानामध्ये गेला. म्हणजे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती जराही असं नव्हतं की आम्ही मॅच हरलो. एवढा आनंद. तिकडे जाऊ दे मॅचचा, मला बॅटिंग भेटते, पैसा वसूल. प्रत्येक सिक्स साठी तब्बल 500 रुपयाचं प्राइस. आमची फिरोज साहेब यांच्या माध्यमातून पहिला खेळाडू पाहिला संघाचा, जो संघ पराभूत होत असताना हसत हसत मैदानात बॅटिंग साठी खेळायला गेला. हे क्रिकेटवरचं प्रेम. शंकरजी लोहार साहेब, ओ व्हाट अ स्ट्रोक. कहां पे थे बैटर. शंकर लोहार यांना पाहताय. मुंबई पोलीस कार्यरत आहेत आणि गेल्या याला पहिला चेंडू ती चौकार त्यांनी मारला. स्वतःच्या क्रिकेटचा, स्वतःच्या फलंदाजीचा मनमुराद आनंद घेणं म्हणजे काय असतं ते हे असतं. या खेळाडूंना आधीचा काळ गाजवलेला असतो. त्यांना क्रिकेट, बॅटिंग या गोष्टी हव्या असतात. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शटम जॅक करण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये विजेता राहिला संघ अर्थातच 32 क्रिकेट 11 अर्थातच या मॅच मध्ये राहतो विजेता. मॅन ऑफ द मॅच देऊयात अमर मराठे, ज्यानं महत्वाची विकेट आणि बॅटिंग करत असताना देखील धावा केल्या, ज्याच्या बॅट मधून आले 3 षटकार. तो अमर मराठे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर होतील चिट्ट्या आणि त्या सगळ्या ओव्हर असतील, मॅचेसच्या ओव्हर असतील 3. कॅप्टन या